छातीवर हात टाकून आणि तोंडावर त्याने मयू वाचव असं ओरडत असताना त्याचे तोंड आणि तोंडावर हात ठेवून असं आवाज बाहेर येऊ नये म्हणून तो दाबत होता अगदी जोरामध्ये. एक नंबर, दोन नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर. तर ते अशी फक्त म्हणे, माझ्या बहिणीकडे बघितलं, माझ्या आईकडे बघितलं, मला मला मारताय असं फक्त बोलता बोलताच त्यांनी त्यांची मान टाकून दिली. लोक फक्त बघत होते. आम्ही त्यांनाच विनवणी करू लागलो की तुमच्या तरी गाडीत न्या प्लीज, इथंच दवाखाना आहे पण तुम्ही तेवढं तरी न्या. ते म्हणे आमची जबाबदारी नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. मला म्हटलं नाही म्हणे जा तिकडे, मला धक्का दिला त्याने. मी म्हटलं फोन एक निर्दयपणे म्हणजे खूपच निर्दयपणे, असं कोणासोबतच नाही व्हावं. माझे पप्पा म्हणे की मी घरी जातो, तर त्यांनी स्कूटी जशी काढायला लागले ना, कार जी होती ना, कारनी त्या स्कूटीला पाडून दिलं. आणि हा मूर्ख माणूस माझ्या बहिणीला हात लावणारा. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता जे उभा आहे हे ऐतिहासिक ठिकाण आहे देशभरातलं. हे अजिंठा वेरूळ लेणी जे आहे, आणि हे वेरूळ लेणी पण आहे, आणि इथं हे 12 ज्योतिर्लिंगापैकी जे एक मंदिर आहे घृष्णेश्वर अशा ह्या शहरामध्ये आहे. एक 4-5 दिवसापूर्वी इथं अत्यंत दुःखद आणि वेदनादायी अशी घटना घडली. सुरेश बोरसे नावाचे जे शिक्षक होते, त्यांना एका गुन्ह्यातल्या आरोपीला पकडण्यासाठी इथं आलेले जे काही पोलीस आणि बाकीचे जे काही टोळकं होतं, ह्या टोळक्याने फक्त पोलिसांनी एक साधा प्रश्न विचारला म्हणून त्यांना हाणमार झाली, आणि त्या हाणमारीत त्यांचा अक्षरशः मृत्यू झाला. तर ह्या घटनेनंतर त्यांच्या ह्या सगळ्या टोळीवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्या पोलिसांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही यासाठी इथले विधान परिषदेचे आमदार श्री अंबादास दानवे यांनी आंदोलन केलं. 24 तासानंतर गुन्हा दाखल झाला. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला जे आता दुर्दैवाने बोलावं वाटते, कायद्यामध्ये आज आपण सगळ्या कायद्यावर भरोसा आहे सगळ्यांचा, पण घडली अशी घटना की त्या अटक झालेल्या चौघांना अक्षरशः 12 तासाच्या आतमध्ये जामीनही झाला. तर त्या परंतु ज्या माणसाचा अक्षरशः हकनाक जीव गेला आहे, जे शाळेत शिक्षक होते, गेल्या अनेक काळापासून अनेक पिढ्या घडवण्याचं ज्यांनी काम केलं, त्यांनी फक्त प्रश्न एवढाच केला होता की तुम्ही कोणाकडे आलात, कारण ते लोक पोलीस ड्रेसवर नसल्यामुळे त्यांनी प्रश्न केला होता. तेवढ्या एका गोष्टीमुळं आज शिक्षकाला जीव गमावा लागला आहे. आणि ज्यावेळेस आपण गुन्हा दाखल करायला जातो त्यावेळेस एखाद्या शिक्षकाच्या मृत्यूचं कुठलंही मोल नसतं. एखाद्या टोळक्याचं, एखाद्या गुंड लोकांच्या त्यांना लगेच जामीन मिळून जातो. तर मी आत्ता बोरसे सरांच्या कुटुंबाच्या घरी आहे, त्यांच्याशी आपण थोडं बोलणार आहोत. ही सगळी घटना घडल्याच्या नंतर आजही त्यांच्याकडे लोक भेटण्यासाठी, बोलण्यासाठी येत आहेत. हे बोरसे सरांचं कुटुंब आहे, हे सगळी त्यांची फॅमिली सगळ्या दुःखद वातावरणात येत आहेत. ह्या त्यांच्या मुलगी आहेत आणि पत्नी आहेत. तर ताई, हे सगळं घडलंय, आता आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारणं सुद्धा जड जातं आहे, परंतु नैवेलाज आहे, ह्या गोष्टी समोर याव्यात म्हणून बोलावं लागतंय. तर ह्यावेळेस जे घडलं त्यावेळेस वस्तुस्थिती नेमकं काय घडली होती? आम्ही सगळे बाहेर बसलेलो होतो. माझ्या मामाची मुलं 4-5 दिवसापूर्वीच घरी आलेले होते, सर्वजण घरी आलेले होते. आणि आम्ही रोजचं आमचं एकच चालायचं, रात्री 11:30-12 जरी वाजले तरी जेवणानंतर आईस्क्रीम खाणार, बाहेर फिरणार, चालणार. तर नेहमीप्रमाणे आम्ही तसंच बसलेलो. माझे पप्पा आणि माझ्या मामाचा 12 वर्षाचा मुलगा स्कूटीवर आईस्क्रीम घ्यायला आणि औषध वगैरे घ्यायला माझ्या आत्याकडे गेले, दुकानात गेले. ते आत्याकडून येता येता जेव्हा रस्त्यात ज्यांच्याकडे ते पोलीस किंवा जे काही माफिया वगैरे आलेले होते एन्क्वायरीसाठी वगैरे व्हॉटेवर, ते तिथं गाड्या उभे दिसल्या. माझ्या पप्पांचा स्वभाव आहे की जर कोणी दिसतंय, कोणाला काही होतंय, लगेच विचारपूस करणार, लगेच काय होणार. नेहमीप्रमाणे त्यांनी विचारलं की अरे काय झालं, नेमकं झालं काय, काही झाले का सर. मग ते त्यांनी बघितलं की अरे पोलिसाची गाडी, पण गाडी तर पोलिसांची नव्हती, ती प्रायव्हेट कार होती पण पोलिसाची होती. मग त्यांना असं झालं काय विचारपूस चालू आहे, काय, कोणाकडे आले, काय पाहिजे तुम्हाला, कोण. तर त्यांनी डायरेक्ट असा प्रश्न केला की तुम्ही कोण, तुमच्याकडे आरोपी आहे का, तुम्हाला काय, तुम्हाला आता तुम्ही आमच्या दखलंदाजी करताय का. विचारल्यामुळे फक्त विचारलं पप्पांनी. तर त्यांना असं झालं की तुम्ही कशाला विचारताय, तुम्ही कोण, तुमच्याकडे का, आम्ही तुमच्याकडे आरोपी लपलेला आहे का, असं तसं. माझे पप्पा म्हणे तुमचं आय डी दाखवा, तुमची गाडी पण ही नाही आहे, तुम्ही असं बेरात्री असं येऊ नाही शकत, तुमच्यासोबत तुम्ही
तुम्ही जिथं आलात तिथल्या पोलीस स्टेशनला तुम्ही सांगितलेलं आहे का? हां, हां. असं तसं विचारल्यावर मग त्यांना असं झालं, त्यांच्या इगोवर आलं की तू कोण विचारणारा? माझ्या पप्पांच्या डायरेक्ट कानाखाली मारली. हो. आणि छोटा मुलगा तो पाहू लागला आणि मग नंतर जेव्हा असं घडताना ज्यांच्याकडे आलेले होते की ती बाई सुद्धा म्हणते कोण आहे म्हटलं, ती बाई म्हणते की माझा भाऊ आहे असं तसं. मग त्याच्यानंतर मग माझे पप्पा म्हणता का ही कोणती पद्धत आहे, चला म्हणे पोलीस स्टेशनला नेते म्हणे, तुम्हाला आता मी अटक करतो, तुम्ही आमच्या याच्यामध्ये दखलंदाजी करताय. माझे पप्पा म्हणे अटक काय, मी स्वतः येतो म्हणे खुलताबादच्या पोलीस स्टेशनमध्ये, मी घरी जातो, माझा फोन आणतो, माझ्या बायकोला सांगतो येतो, मी स्वतः येतो म्हणे. माझ्या पप्पांकडे नेमकी तेव्हा फोन नव्हता आणि अंतर बघशाल तर चालण्या इतकंच अंतर आहे. हं, हं. माझे पप्पा म्हणे की मी घरी जातो, तर त्यांनी स्कूटी जशी काढायला लागले ना, कार जी होती ना, कारनी त्या स्कूटीला पाडून दिलं. अरे. आम्ही जेव्हा म्हणजे नंतर जेव्हा बघितलं ना, तर गाडीचं हँडल पूर्ण वाकडं तिकडे झालेलं होतं. मग पप्पा म्हणे मी चालत चालत यायला लागले, म्हणजे ते ओरडत होते ना, ते बोलत होते, येऊ देत नव्हते पप्पा, तरी भांडत भांडत बोलत बोलत चालत चालत यायला लागले. इथून आमच्या घराच्या पासून सरळ दिसतं पप्पा तिथपर्यंत, कोपऱ्यात शाडूपर्यंत तिथपर्यंत आलेले होते. माझा मामाचा मुलगा सुद्धा सोबत होता. आम्ही इथंच उभं होतो आणि गप्पा मारत होतो. तर आम्हाला असं दिसलं की काहीतरी उभं आहे वगैरे. तेवढ्यात एक मुलगा आहे ना, फोन घ्यायला आला आणि माझ्या वडिलांनी कोणाला सांगितलं असेल गल्लीतल्यांना जे उभे होते बघत की ए पटकन फोन आण रे. तो आला आणि त्यांनी एवढंच सांगितलं की मॅडम, सरांनी फोन सांगितलं. त्यांनी बाकी काहीच सांगितलं नाही. आम्हाला वाटलं नेहमी जसे उभं राहतात. मुलगा अनोळखी तुमचा. तो मी तरी नाही ओळखत, मम्मी ओळखत असेल का माहिती नाही, पण तो गावातलाच होता म्हणे. तर त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की सरांनी फोन मागितला. म्हटलं पप्पा नेहमी इथं उभे राहतात, मागितला असेल फोन कामासाठी. पण मग जेव्हा नंतर अर्ध्या रस्त्यात असं आम्ही बघतच होतो की काय झालं, का बरं उभे, काय करते म्हणून, लोक तर दिसत नाही बसलेले. मग तेवढा त्यांना माझ्या मामाचा मुलगा ओरडायला लागला, आत्तू आत्तू आत्तू. आणि माझी मम्मी लगेच धावत पळत निघाली, तिच्या मागं मी निघाले, माझी बहीण पण निघालेली होती, मला माहितीच, मी आतून 3 नंबरला मी निघाली. तर जोपर्यंत पळत पळत गेलो, मी जेव्हा गेले ना, तर मम्मी मागे, माझी बहीण ऑलरेडी तिने गाडी बघितलेली होती, कुठे आहे पप्पा ते शोधत होती, त्या गाडीला ती लटकली होती, माझी आई इकडे तिकडे बघत होती. आणि जेव्हा मी गेली तेव्हा मला फक्त एवढंच दिसलं की मम्मी आणि माझी बहीण त्या गाडीला लटकलेले आहे आणि ती गाडी पुढे येते. मी डायरेक्ट गाडीच्या समोर आले. मी पण तेवढंच ऐकलं होतं की आत्तू आत्तू मामाला नेताय, मारत नेताय, नेताय नेताय. मग मला फक्त गाडी दिसली, तोपर्यंत माझी बहीण आणि ते पुढे गेलेले होते आणि ते गाडीला लटकलेले होते. असे म्हणजे ते दार ओढू लागले आणि गाडी तरी चालू केलेली त्यांनी. म्हणजे ते लिटरली थोडंसं फरफटत माझी बहीण आणि ते, आणि त्यांना लोक जे सोबतचे होते ना ते खेचू लागले की माझी मम्मी ते दार उघडताय ना पप्पांसाठी. किती जण होते सगळे? जवळपास मी सांगते 7-8-10 जण असतील, कारण की आतमध्ये काही बसले होते. पप्पांच्या बाजूला 2 जण जे की हातपाय पकडून, आणि समोर 2 आणि मागं असे म्हणजे पकडून ठेवलेलं होतं एकदम. जेव्हा मी गेले ना, मला सुद्धा दिसत होतं समोरच्या काचीतून. साईडच्या काच पूर्ण ब्लॅक टिंटेड होत्या, समोरची थोडी कमी हे होती, तर मला तेवढं पूर्ण दिसत होतं. आणि जोपर्यंत काढत नाही दीदी पप्पांना, मी डायरेक्ट गाडीच्या समोर उभी राहिलेली होती. डायरेक्ट गाडी समोर आले तेव्हा ती गाडी थांबली. मग पप्पांना जेव्हा काढलं, मला ते दृश्य दिसलं नाही, पण माझी बहीण म्हणते की जेव्हा तिने बघितलं ते, की माझे पप्पा म्हणत होते मयू मयू मला वाचव, मयू मला वाचव. तेवढा ते ना माझ्या पप्पांना कसं तरी आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते लोक काढू देत नव्हते. जसं बाहेर काढलं तर ते असे फक्त म्हणे, माझ्या बहिणीकडे बघितलं, माझ्या आईकडे बघितलं, मला मला मारताय असं फक्त बोलता बोलताच त्यांनी त्यांची मान टाकून दिली. आणि आम्हाला नाही कळालं, आम्हाला वाटलं ते बेशुद्ध झाले. आम्ही त्यांनाच म्हणतो की ठीक आहे तुम्ही नाही ना, तुम्ही दुसरे, ते म्हणते आम्ही पोलीस. आम्ही म्हणतो तुम्ही ठीक आहे, तुम्ही जे कोणी असाल तुम्ही पोलीस आहेत ना, तुमची पहिलं गरज, तुमचं पहिलं कर्तव्य काय बनतं की तुमच्या समोर जर घटना घडती तर तुम्ही पहिले मदत करावी. आम्ही म्हटलं, आम्ही त्यांनाच आधी त्यांना त्यांच्यावरती भांडलो की त्यांना म्हणतो ठीक आहे तुम्ही पोलीस, तुम्ही ऍटलीस्ट एवढं तर करा. दुसरे कोणाच्या गाड्या नव्हते ज्यांना म्हणत होते ते ऐकत नव्हते, लोक फक्त बघत होते. आम्ही त्यांनाच विनवणी करू लागलो की तुमच्या तरी गाडीत न्या प्लीज, इथंच दवाखाना आहे पण तुम्ही तेवढं तरी न्या. ते म्हणे आमची जबाबदारी नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आणि खुशाल बघत बसले. आम्ही याला त्याला बोलू लागलो गाडी द्या गाडी द्या. तेव्हा आमच्या ओळखीच्या काकांनी जेव्हा तिसऱ्यांदा ऐकलं तेव्हा त्यांनी मग गाडी आणली, मग टाकलं पप्पांना गाडीमध्ये. पण समोर तेव्हा पाटणी डॉक्टर जवळच राहतात, त्यांनी तिथंच सांगितलं की डायरेक्ट घाटीत न्या, इथं काहीच नाही होणार. तर ते तिथेच गेलेले होते असं कळालं. म्हणजे त्यांनी मारहाणच अशी केली की पप्पांना दवाखान्यात पप्पांना न्यायला चान्सच नाही भेटले. पूर्ण गुदमरलेले होते ते. माझ्या पप्पांना दामटून ठेवलेलं होतं. इथून जेव्हा
इथपर्यंत आले ना, तर आम्ही जेव्हा बघितलं की कोणीतरी भांडतंय, आम्हाला वाटलं दुसरेच भांडू लागले. आम्हाला वाटलं आमचे पप्पा नेहमी सोडवायला जाताना म्हटले, यांना उगाच कशाला जायचं सोडवायला, यांना नेहमीची सवय. म्हटलं मम्मी म्हणून अर्ध्या रस्त्यात अशी बघत होती की कोण. मग जेव्हा तिला कळालं की दुसरं कोणी नाही, तर तिच्याच पतीला मारतायत, तर ती पळत सुटली. आणि मग नंतर कळालं की दुसरं कोणी नाही, माझ्या वडिलांनाच खेचत नेऊ लागले ते. मग इथून तेवढं जे आणते पूर्ण त्यांनी खेचत खेचत मारत मारत त्यांना त्या गाडीपर्यंत नेलं. मग त्या व्हाईट गाडीमध्ये टाकलं आणि त्या गाडीत बसत नव्हते ते. त्या गाडीत व्हाईट गाडी मधून काढलं आणि मोठ्या स्कॉर्पिओ मध्ये कोंबून कोंबून भरत होते. नंतर पोलीस केस केल्याच्या नंतर ह्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे 302 किंवा 307 असं काही झालेलं नाहीये. त्यांना जामीन झाला दुसऱ्या दिवशी अशी, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला आंदोलन करावं लागलं. झालं काय, त्यांनी जे कलम लावले त्या दिवशी, आमची मनस्थिती काहीच नव्हती. आम्हाला फक्त एवढं कळत होतं की मी माझ्या वडिलांना बघितलंच नव्हतं जसे ते गेले. कारण की रात्रीचं जसं नेलं ते अँब्युलन्स मध्येच होते आणि मी त्यांना बघितलेलं नाही. जशी गाडी रोको केलेली सगळ्या गावकऱ्यांनी असं तसं. आणि आम्हाला जेव्हा FIR साठी घ्यायचे होते ते घेत नव्हते आधी. मग जेव्हा शेवटीला दिला, त्यांनी काय कलम लावले काय नाही माहित नाही. आम्ही फक्त म्हटलो की झाली FIR, पटकन का मला माझ्या वडिलांना बघू द्या, कारण की बॉडी डिकम्पोज व्हायला लागून जवळपास 30 घंटे व्हायला झाले होते. आम्ही पटकन तो घा घेतला. पहिले आलो तर नुसतं बघितलं, तर पप्पांना लगेच बाहेर काढलं आम्ही अंत्यविधीसाठी, कारण की जास्त वेळ नाही झाला. आणि त्या मनस्थितीमध्ये आम्ही काय कलम लावले, त्यांनी काय केलं आम्ही नीट बघितलं पण नाही. आम्ही जे बोललो, सांगितलं हकीकत, त्याच्यावरती आम्हाला वाटलं की आता फायनल निर्णय झाला, जे होईल ते पुढे बघितलं जाईल, पण पहिले पप्पांचं करा. आता कोणावर तुमचा काय आरोप आहे किंवा कोणाला काय मागणी आहे? आमची हीच मागणी आहे की जे कोणी होते सर्व, जे वाळू माफिया गुंड आणि सोबत त्यांच्या जे होते PSI नागरगोजे, ते तिथं बघत होते, ते त्यांना गाईड करत होते, त्यांना सांगत होते, त्यांच्या सोबतच होते, बघत होते, तर त्यांच्या सोबत यांना सुद्धा गुन्हा झाला पाहिजे ना. त्यांच्यावरती सुद्धा कारवाई शिक्षा झाली पाहिजे, त्यांनी जो गुन्हा केलाय त्यावरती. माझ्या पप्पांचा संरक्षण तर काही दिलं नाही. माझ्या पप्पांची हत्याच झाली, कारण की त्यांना इतकं दामटून दामटून मारलेलं आहे की त्यांचा जीव पूर्ण गुदमरून गेलेत ते. सगळ्यांवरती गुन्हा दाखल व्हावा एवढी तुमची मागणी. हो, आम्हाला न्याय मिळाला. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कारण की लोकांनी सर्वांनी बघितलं, ते समोरासमोर होते पोलीस आणि ते लोक सर्व मिळावट सोबतच होते. फक्त माझ्या पप्पांनी विचारलं, हीच माझ्या वडिलांची चूक झाली. असं नसतं, तुम्ही मर्डर जरी केला तरी तुम्हाला पहिले वॉरंट करतं, मग अरेस्ट करून नेतं. असं जागेवर डायरेक्ट कोणीच नेत नाही. माझ्या पप्पांना इतकं नॉलेज होतं ह्या गोष्टीचं, म्हणून माझ्या पप्पांनी सरळच विचारलं तुमची ID कुठे काय, कारण की त्यांना ते साफ साफ दिसत होतं की हे काही ऑफिशियली चालेल नाहीये. तेवढं माझ्या वडिलांचं नॉलेज, पूर्ण लोक ओळखत होते माझ्या वडिलांना पूर्ण कायद्याचं नॉलेज होतं. ते असे तसे नव्हते. पूर्ण गावकरी तुम्हाला सांगतील की माझे वडील कसे होते म्हणून. पोलीस पाटील तरी हवा होता ना ही गोष्ट घडताना. पोलीस आले तर असे कसे आले? पोलिसांना तरी कळवायला पाहिजे. तो गावचा पोलीस पाटील हा तिथे त्या ठिकाणी पहिले हवा होता, तर त्यांनाही माहिती नाही करतात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि विनाकारण निष्पापपणे त्यांचा जीव घेतला. त्यांनी त्यांना बळीच घेतला. त्यांनी त्यांचा त्यांनी त्यांच्या हत्या केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे. त्यांच्यामुळेच त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना जेव्हा आम्ही बघितलं, त्यांच्या डोक्याला पूर्ण सूज आलेली होती. आणि मी जेव्हा बघत होती काचेमधून दरवाजा उघडल्यावर थोडा एक साईडचा बसलेला त्यांच्या छातीवर हात टाकून आणि तोंडावर त्याने मयू वाचव असं ओरडत असताना त्याचे तोंड आणि तोंडावर हात ठेवून असं आवाज बाहेर येऊ नये म्हणून तो दाबत होता अगदी जोरामध्ये. एक निर्दयपणे म्हणजे खूपच निर्दयपणे, असं कोणासोबतच नाही व्हावं. जेव्हा मला दिसले पुढे 2 जण होते बसलेले आणि एक साईडला आणि 2 जण म्हणजे साईडला असून ते मध्ये बसलेले होते. साईडला माणसाला आम्ही खेचून बाहेर काढलं आणि त्यांना ओढत असताना तो साईडवाला बिलकुल त्यांना हलू देत नव्हता. त्यांची छाती दाबून ठेवली होती आणि एक हात तोंडावर ठेवलेला होता त्यांच्या. म्हणजे त्यांच्याशीच काहीतरी वाद होता आणि त्यांच्याकडे आले असं पद्धतीने वागले.
असं त्यांच्या पद्धतीने वागले, जसे गुन्हेगार तेच आहेत. आणि माझ्या पप्पाचे शेवटचे बोल फक्त हेच होते की मयू मला हे नेत आहे, मला वाचव. मयू मला मारताय, मला वाचव. अशी लोक यांनी जर मला एखादा नेलं आणि असं बोलून त्यांनी मान टाकून दिली. आजारी असणं एखाद्या माणसाला अटक करायला येताना पोलीस पाटलाला किंवा सगळ्या गावाला तर काही लोकांना कल्पना दिली जाते आणि असे बिना कल्पनेचे लोक आले होते. बिना कल्पनेचे लोक आले. ते पोलीस पाटील सुद्धा माहिती नव्हतं कोणाला. कल्पना देणं हे त्यांचं काम होतं ना. ते पोलीस पाटील ते जेव्हा तपास करत होते, पोलीस पाटील तिथे हवे होते, पण त्या ठिकाणी ते कोणी नव्हते. आणि जे कोणी होते ज्यांच्या घरात तपास करायला, ऍटलिस्ट त्यांनी सरांना बाजूला तरी करायचं होतं की सर आपले आहेत असं म्हणून. त्यांनी ते सुद्धा नाही केलं. त्यांनी नुसतं त्यांना बाजूला केलं असतं दोघांमधून झटापटीत किंवा घेऊन जाताना, म्हणजे त्या तरी ते गुंड खाली राहिले असते ना. त्या गुंड लोकांनी पोलिसांना त्यांना असं सांगितलं की जो कोणी मध्ये येईन त्याला टाकेल. त्या भीतीने लोकांनी काहीच केलं नाही. त्यांनी ते तर केलं नाही ना, त्यांनी घरच्यांना फोन सुद्धा केले नाही. जरी ते ऍक्शन घेऊ शकले नाही घाबरून, कोणी हिंमत दाखवली नाही, कोणी काही नाही, मदत केली नाही. फक्त बघत होते. मी आणि माझ्या आत्याची मुली, माझी आत्या, आम्हीच फक्त गोल 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 फिरत होतो. कोणीतरी मदत करा त्यांनाच. व्हिडिओ मध्ये पांढऱ्या कपड्यावर एक पोलीस दिसतात ते तोच पोलीस होता. त्यांनी व्हाईट शर्ट आणि निळी पॅन्ट घातलेली होती. माझं लक्ष पूर्ण गेलं जेव्हा माझा भाचा समोरून ओरडतोय की आज तू मामाला गाडीत घेऊन चालले. इथून तर मी पाहिलं होतं समोर की मला ते दिसताय 2 जण त्यांना ओढून घेऊन चालले. मी जशी होती तशी पळालेली असताना लगेच भाचा म्हणतो त्या गाडीत घेऊन चालले आतून, पण मला ते दिसत नव्हते. म्हणून मी जो व्यक्ती होता त्याला विचारते की तुम्ही कुठे घेऊन चालले आणि कशासाठी घेऊन चालले, तुम्ही त्यांना पहिले खाली उतरवा मग आमच्याशी बोला सर्वांशी. तर नाही, त्यांनी ते नाही ऐकलं. आम्ही मग त्याने लगेच असं म्हटल्यावर गाडी चालू केली. माझ्या मुलीने गाडी सोबत झटापट केली आम्ही दोघींनी, आणि समोर मुलगी उभी राहिली. हे माझ्या लक्षात पण नाही आलं, कारण माझं फक्त लक्ष त्या दरवाज्याकडून ओढणं आणि त्यांना बघण्याकडे होतं माझं. त्यांनी आम्हाला थोडं असं गाडी चालवून फरफटत नेलं गाडी सोबत. त्यांना जेव्हा गाडीतनं खाली काढलं आम्ही, तर त्यांनी एकदमच आमच्या दोघींकडे बघून आणि खाली मान टाकून दिलेली होती, जोरात श्वास घेऊन. त्याच्यानंतर ते आम्ही म्हटलं दुसरी गाडी बोलवल्यावर की त्यांना गाडीमध्ये टाकू, तर त्यांनी पाय सुद्धा पकडले नाही, तर काहीच पकडलेलं नव्हतं, काहीच नाही. आम्ही त्यांना 4 जणांनी थोडंसं असं उभं करून आणि साईडला थोडंसं रोडवर घेतलं आणि गाडीत घातलं. गाडी येत असताना ज्यांना सांगितलं विनंती करून तुमची गाडी आणा, व्हाईट गाडी, राजू कौशिकींची गाडी आल्यावर सुद्धा त्यांनी त्यांची गाडी येऊ नये म्हणून काळी गाडी जी होती ती त्यांनी रोडवर मध्येच उभी केली होती की जेणेकरून ती गाडी पटकन येऊ नये म्हणून. जेव्हा आम्ही त्याच्यावर ओरडलो तेव्हा ती गाडी ती मागे घेतली. तसंच रिव्हर्स मध्ये निघून गेले ते, आणि पुढची व्हाईट गाडी पुढच्या पुढे निघून गेली, मागच्या मागे निघून गेली. आमचे सगळं गाडीत पप्पांना टाकणं चालू होतं तेव्हा, आणि तोपर्यंत सगळं फरार. ते लोक कोण होते, काय होते, त्याचं काहीच कोणाला आम्हाला काहीच माहिती नव्हतं. सरांना सुद्धा माहिती नाही. अगदी सहजपणे त्यांना सवय प्रत्येक गावामध्ये काय चालू आहे. सगळ्या महिला बाहेर दिसल्यामुळे त्यांनी विचारलं, कारण त्या महिलांनंतर येऊन आम्हाला सांगितलं. आम्ही सगळे बाहेर होतो, सरांना वाटलं काय झालंय म्हणून त्यांनी अगदी सहज विचारलं. सहजपणे सगळे खुलताबाद पोलीस स्टेशन सर्व आपले ओळखीचे आहेत. पण असं काहीतरी अचानक घडलं, कोणतरी विचारतं, कोणी काळजी घेते आपल्या इथे आहेत, आपल्या इथे झालेलं आहे म्हणून, काय झालं म्हणून अगदी विचारताना एवढ्या रात्रीच्या वेळी त्याचा हा परिणाम झाला. आता तुमची काय म्हणून मागणी आहे? कसं तुम्हाला काय नाही, त्यांनी जे त्यांना निर्मनुष्यपणे जी हत्या केली आहे त्यांची, त्यांना सुद्धा त्यांची शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या मुलगी आणि पत्नीवती यांच्या आयुष्यात आज काय बेतलं, यांच्यावरती काय वेळ आली हे आपण समजू शकतो. डोळ्यातलं पाणी हलत नाहीये.
अक्षरशः फक्त प्रश्न विचारून 2 गोष्टी, आमच्या गावात तुम्ही का आलात, एवढा अधिकार आपल्याला नसून अशी कायद्याची परिस्थिती आज आहे का, असा प्रश्न आपल्याला पडतो. फक्त 4 लोक, त्यांना 8 लोक अचानक पद्धतीने काहीतरी करतायत म्हणून त्यांना दिसले आणि त्याच्यावरती हे सगळं विचारत असताना शिक्षकांनी का विचारलंय, का नाही, तुम्ही कोण आहात, इथपर्यंत ठीक होतं. पण अचानक वार करायचे, त्यांच्यावरती बेदम मारहाण करायची आणि त्यांना अक्षरशः आयुष्यातून संपवून टाकायचं, हा पोलिसांच्या समोर घडलेली घटना आहे. तर ह्या गावटोळ्या, गुंडटोळ्या आणि याच्यासोबत असणारे पोलीस यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आणि आपल्या वडिलांना समोर मारताना, त्यांचा जीव जाताना ह्या लोकांनी पाहिलं, यांच्यावर काय बेतलं असं याची प्रशासनाने आणि पोलीस जे काही काम करू पाहत आहेत चांगलं पोलीस म्हणून, त्यांनी त्याची दखल घ्यावी. आणि किमान यांच्या आत्म्याला, आता तो माणूस तो परत येणार नाही, ही गोष्ट भरून निघणार नाही. पण आज ज्या गोष्टी ह्या सगळ्या फोफावत चालल्यात, किंवा एखाद्या माणसाने विचारला प्रश्न जरी जर गुंडटोळे असे मारहाण करत असतील, तर यांना आळा बसावा म्हणून काहीतरी कारवाई मोठी झाली पाहिजे. गणेश पोकळे, छत्रपती संभाजीनगर, वेरूळ, लेट्सअप मराठी.